मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग एकदमच इंटरेस्टिंग आहे. तर सुरुवातीलाच आपण पाहतो की घरातील सर्वजण एकत्र जेवायला बसलेले असताना बाबा एक खूपच महत्त्वाचा विषय सर्वांसमोर मांडतात. त्यांनी रम्याच्या लग्नाचा विषय काढलेला असतो. ते म्हणतात की माझा जो मित्र आहे त्यांनी त्यांच्या मुलाकरता रम्याचे स्थळ सुचवलेले आहे. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आनंदातही असतात, पण वसू आत्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. त्यावरती मिथून म्हणू लागतो की आहो वसू आत्या, आता तरी थोडंसं हसा की दादांनी एवढी चांगली बातमी दिलेली आहे. खरं तर आपण त्यांचे आभारच मानायला हवे. पोटच्या मुलीसारखं त्यांनी रम्याला सांभाळलेलं आहे आणि लग्नाची जबाबदारीही उचललेली आहे. म्हणजे सुद्धा रम्याच्या लग्नाचा विचार सर्वांसमोर मांडत आनंद व्यक्त करते. मिथून म्हणू लागतो खरं तर दादांनी रम्यासाठी खूप चांगला विचार केलेला आहे. ती पार्थसाठी थांबली होती, पण आता पार्थचं लग्न झालेलं आहे. त्यावर वसू आता म्हणतात हो, पण त्याच्या लग्नाचं काय होतंय हे आपण सगळ्यांनीच बघत आहोत. त्यावर मिथून म्हणतो वसू आत्या, मी लहान तोंडी मोठा घास घेतो, पण खरं तर आता त्याचं लग्न झालंय त्याचा तो बघेल की आपण रम्याच्या आनंदाचा विचार करायला हवा. तेव्हा तुम्ही तिला समजवा, म्हणजे कसं होईल की रम्याही आनंदात राहील. रम्याला हे अजिबातच आवडलेलं नसतं. तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो, पण सगळ्यात खुश असते ती नंदिनी. रम्या काही एक ऐकून घेत नाही आणि ती तिथून तडक निघून जाते. तिच्या मागोमाग वसू आत्या जाणार तेवढ्यात बाबा वसू आत्याला बसवितात आणि म्हणतात हे बघ, रम्याला धक्का बसणं साहजिकच आहे. ती निघून गेली जाऊ दे, पण तू रम्यासारखी बालिश होऊन विचार करू नको. आता मला माहीत आहे की रम्याचा जीव पार्थमध्ये अडकलेला होता. पार्थचं लग्न झालेलं आहे, त्याचा संसारही सुरू झालेला आहे, पण मला वाटतंय रम्याचं सुद्धा आता लग्न व्हायला हवं. आणि खरंच हे स्थळ खूप चांगलं आहे. वसू आत्या म्हणत असतात पण तू हे सगळं मला अगोदर सांगायला हवं होतं. त्यावर बाबा म्हणतात हे बघ वसू, मला माहीत आहे की तुला हे अगोदर सांगायला हवं होतं, पण आता मी सांगतो ना, हे स्थळ खरंच खूप उत्तम आहे. आपली रम्या आनंदात राहील. मुलगा अमेरिकेमध्ये असतो आणि ती फॅमिली आपल्याला चांगलीच ओळखते. मी लहानपणापासून त्यांना ओळखते. अगं त्यांची फॅमिली खूप प्रेमळ आहे. तेव्हा तू विचार कर, रम्या खुश राहिली तर तू सुद्धा आनंदात राहशील. अगं आपला खरा आनंद हा आपल्या मुलांच्या आनंदातच असतो. हे तुला काही वेगळंच सांगायला नको. मिथूनही वसू आत्याला समजावू लागतो. हे बघा, रम्या खुश झाली तर तुमचाही टेन्शन दूर होईल. ती पार्थसाठी थांबली होती ना, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पार्थचं लग्न झाले, मग आता तिने तिच्या आयुष्याचा विचार करायला हवा. मंजूही आनंदात हीच गोष्ट वसू आत्याला समजावत असते. खरंच आता रम्याचं लग्न व्हायला हवं, म्हणजे ती ही सुखात राहील, आनंदात राहील. नंदिनी मात्र खूप खुश असते. वसू आत्या मनातच विचार करतात, मला माहीत आहे की माझ्या मुलीचं सुख कशात आहे. तिचा जीव पार्थमध्येच अडकलेला आहे, पण दादा जे बोलतोय ते सुद्धा अगदी खरं आहे. पार्थचं लग्न झालंय आणि इतकं चांगलं स्थळ शोधूनही मिळणार नाही. रम्या जर हे लग्न करेल तर खरंच आनंदात राहील आणि माझंही टेन्शन दूर होईल. बाबा वसू आत्याला समजावण्याचा प्रयत्न करत असतात. आता मालिनी सुद्धा मध्ये पडते आणि वसू आत्याला समजावं लागते. हे बघा ताई, मला माहीत आहे की तुम्हाला रम्याची खूप काळजी वाटते, पण खरंच हे स्थळ खूप चांगलं आहे. यांच्या ओळखीचं आहे. तो मुलगा सुद्धा चांगला आहे. रम्या खूप आनंदात राहील. ते श्रीमंत तर आहेत, शिवाय प्रेमळ सुद्धा आहेत. तेव्हा वसू आत्या मनात विचार करते, दादा वहिनी जे बोलत आहेत ते खरं आहे. जर रम्याने हे लग्न केलं तर ती आनंदात राहील आणि माझीही काळजी मिटेल. तिने या गोष्टीचा विचार करायला काहीच हरकत नाही. हे विचार वसू आत्याच्या मनात येऊ लागतात. तेव्हा दादा वसू आत्याला म्हणतात, आता तू जास्त काही विचार करू नको. तू रम्याला कन्व्हिन्स कर हे स्थळ बघायला, आणि तसंही मुलगा ओळखीतलाच आहे. बघायला काय हरकत आहे. लग्न कर असं कोणी तिच्या मागे लागलेलं नाही. मुलगा बघायचा तर आहे, फक्त आवडला तर ठीक, नाही तर ती नकार सुद्धा देऊ शकते की हा ऑप्शन आहे तिच्याकडे. आपण तिच्यावरती कोणतीही जबरदस्ती करत नाही. जे काही होणार आहे ते तिच्या इच्छेनेच होणार आहे. कदाचित तो मुलगा बघताक्षणी तिला तो आवडेलही आणि ती या लग्नाला होकारही देईल. तू असा का बरं विचार करत नाहीये. दादा वसू आत्याला समजवत असतात. नंदिनीला देखील हे खूप पटलेलं असतं की चला घरचे शेवटचे रम्याच्या लग्नाचा विचार करत आहे. वसू आत्याच्या देखील मनाला हे विचार पटलेले असतात. रम्याने पार्थसाठी थांबणं काही योग्य नाही. पार्थ तर त्याच्या आयुष्यात पुढे जात आहे. त्याचा संसारही सुरू झालेला आहे आणि रम्या फक्त आस लावून बसलेली आहे. हे होईल की नाही काहीच तथ्य नाही. आता मालिनी आणि दादा दोघेजण वसू आत्याला समजवतात, तू काहीही करून रम्याला हे स्थळ बघण्यासाठी
प्रवृत्त कर. आता वसुआत्या म्हणते, ठीक आहे दादा, मी प्रयत्न करेल. ती तेथून निघून गेल्यानंतर मालिनीच्या मनात विचार येतो की चला बरं होईल, एकदा का रम्याचं लग्न झालं की तिचाही सुखी संसार सुरू होईल आणि ताईंच्या चेहऱ्यावर हसू येईल आणि या घरातलं वातावरण निवडेल, माझ्या मुलांचे संसार सुखावतील. इकडे रम्या तिच्या खोलीत आलेली असते. ती कपाट उघडते आणि समोरच लावलेले पार्थचे फोटो पाहू लागते. पार्थ, मी लहानपणापासूनच्या तुझ्या सगळ्या आठवणी सांभाळून ठेवलेल्या आहे. तू का बरं माझा विचार करत नाही? आपलं लग्न मोडलं नाही, माझ्या मनासारखं झालं नाही, तुझ्या मनासारखं झालं. तुझं लग्न जबरदस्ती त्या काव्याशी झालेलं आहे. हे सगळं करत असताना तू का बरं माझा विचार केला नाही? माझं तुझ्यावर प्रेम होतं. मी छोट्या छोट्या गोष्टी तुझ्या सांभाळून ठेवल्या आहेत, पण तुला नाही रे सांभाळू शकले. तू माझ्यापासून खूप दूर निघून गेलेला आहे. रम्या खूप रडत असते. ती सगळ्या आठवणी ताज्या करत बेभान झालेली असते. तेवढ्यात वसुआत्या तेथे येते आणि रम्याला समजावू लागते, बाळा, तू सुद्धा या गोष्टीपासून आता विचार करायचा सोडून दे. पार्थचं लग्न झालेलं आहे, त्याचा संसार सुरू झालेला आहे, तो कधीच मूव्ह ऑन झालेला आहे. पण तू का होत नाहीयेस? तो तुझ्यासाठी नाही आहे गं. त्याने तुझा कधीही विचार केलेला नाही. रम्या म्हणते, अगं केला होता की. तेव्हाच तर मी जीव देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो धावत पळत त्याचा साखरपुडा मोडून मला भेटायला आला होता. वसुआत्या रम्याला समजवतात, अगं रम्या, पण त्याने येऊन काय केलं? त्याने तुला दम भरला आणि पुन्हा येऊन त्याचा साखरपुडा केला. अगं तो तुझा विचार नाही ग करत. त्याच्यासाठी तू कुठेही नव्हतीस, पण तू अजूनही त्याच्यासाठी आस लावून बसलेली आहे. तो सुद्धा त्याचा विचार सोडून दे ग. आता वसुआत्या कळवळीने रम्याला समजावू लागते, नको त्याच्यावरती अवलंबून राहू, नको त्याच्याशी आस पकडून राहू. पण रम्या काही केल्या आईचं ऐकत नसते. नाही गाई, माझं त्याच्यावर खरंच खूप प्रेम आहे. माझं सुख हे फक्त त्याच्यातच आहे, रम्या आईला सांगत असते. पण वसुआत्या रम्याला सांगते, अगं मला माहीत आहे ग तुझ्या मनाची काय घालमेल होते. जेव्हा जेव्हा पार्थने तुला नाकारलेला आहे तेव्हा तेव्हा तू हिरमुसलेली आहे. रडत रडत हुंदके देत तू झोपी गेलेली आहेस. पण तू झोपल्यानंतर मी मात्र तुझ्या डोक्यावरून रात्रभर हात फिरवत बसलेली आहे. मला तुझी काळजी वाटते ग. तुझं कसं होईल चिंता वाटते ग रम्या. तुला एका आईचं काळीज नाही ग समजणार. जेवढा तू पार्थचा विचार करते तेवढा एकदा तरी माझा विचार कर ग. माझ्या मनाचा विचार कर. आता वसुआत्या हात जोडून रम्याला विनवणी करते, या मुलाला एकदा तू का बरं भेटत नाहीयेस? खरंच हा मुलगा खूप चांगला आहे. दादाने खूप चांगलं स्थळ आणलेलं आहे. असं स्थळ शोधूनही मिळणार नाही. वसुआत्या रम्याला हा मुलगा तू एकदा तरी बघ अशी विनवणी करू लागते. पार्थ तुझा कधीही विचार करणार नाही हे देखील त्या वारंवार समजवत असतात. आता मात्र रम्याचा नाईलाज झालेला असतो. आई विनवणी करत आहे, हात जोडत आहे. तिला काय बोलावं समजत नसतं. एकीकडे पार्थचं प्रेम, आपल्याला माहीत आहे की आज न उद्या पार्थ आपला होईल असं तिला वाटत असतं. तेवढ्यात पार्थही तिथे येतो आणि म्हणतो, नाही, मी कधीच असा विचार केला नाही, मी रम्याचा विचार करतोय असे म्हणत रम्या लगेचच आशेने त्याच्याकडे पाहू लागते. तर इकडे बाबा त्यांच्या खोलीत असताना मानिनीला म्हणू लागतात की मी आज जे काही केले ते योग्य केले का? खूपच गडबड होत नाहीये ना? त्यावर मालिनी म्हणते, नाही, तुम्ही जे काही केले ते अगदी योग्य केलेलं आहे. आज जर रम्याचे वडील जिवंत असते तर त्यांनी सुद्धा असाच विचार केला असता. रम्याच्या आनंदाचा आणि कुठेतरी रम्याचा संसार सुखाचा झाला तर ताईंच्या मनाची घालमेल बंद होईल. त्यांच्या देखील चेहरा पूर्वीसारखं हसवेल आणि आपल्या मुलांची लग्न वाचतील. त्यावरती बाबा म्हणतात, पण थोडी घाईच होती. मी हे सगळं जुळवून आणलंय खरं, परंतु रम्या या लग्नाला तयार होईल की नाही याची शाश्वती नाही. कारण वसू जितकी हट्टी त्याच्यापेक्षा डबल हट्टी तिची मुलगी आहे. त्यावरती मालिनी म्हणते, मला तसं वाटत नाही. ताईंच्या मनाला ही गोष्ट पटलेली आहे आणि त्या नक्कीच रम्यालाही समजवतील. तसं नाही झाले तर मंजू आणि मी आहेच की, त्यांच्याशी बोलून घेऊ. तेवढ्यात नंदिनी खोलीमध्ये येते आणि दोघांचेही आभार मानते. तुम्ही खरंच खूप मनापासून हा प्रयत्न केलेला आहे, याचं मला खूप आनंद झालेला आहे. मला माहीत आहे की काव्या घरामध्ये जरा चिडचिड करती, व्यवस्थित वागत नाही, पण तरीसुद्धा तुम्ही काव्य आणि पार्थ या दोघांच्याही संसाराचा विचार केलेला आहे. त्यावरती बाबा म्हणतात, अगं नंदिनी, तुला थँक्यू म्हणण्याची काही गरज नाही. मालिनीही नंदिनीला समजावते, अगं काव्या काय आणि पार्थ काय, दोघंही आता एकमेकांवरती डिपेंड आहे. जर त्या दोघांचाही संसार सुखाचा करायचा असेल तर मला पार्थ काय आणि काव्या काय, दोघांचाही विचार करावाच लागणार आहे. जर काव्याचा विचार केला तरी पार्थच्या आयुष्यातली संकटं थांबणार आहेत आणि दोघांच्या संसाराला सुरुवात होणार आहे. त्यावरती नंदिनी म्हणते, तुम्ही जे काही करत आहात त्याच्यासाठी खरंच मी खूप आभारी आहे. नंदिनी हात जोडून त्यांचे आभार मानू लागते. माझं रम्याशी काही एक वैर नाही. बाबा म्हणतात, रम्याचं भलं आणि
चांगलं काय आहे याचा विचार आपणच करायला हवा आणि म्हणूनच हा सगळा घाट घातलेला आहे. नंदिनी म्हणते की हो, तिच्या मदतीला मी नेहमीच धावून येईल, माझा तिच्यावर जराही राग नाहीये. त्यावरती मालिनी म्हणते हो, म्हणूनच मी म्हणते ना, माझ्या धाकट्या सुनेशी नेहमी दिवसातून एकदा तरी बोलत जा, म्हणजे कसं हुरूप आल्यासारखं वाटतं. बाबाही म्हणतात नंदिनीशी बोलल्यामुळे खरंच हुरूप आल्यासारखं वाटत आहे. इकडे पार्थ रम्याला सांगत असतो, मला तुझ्याविषयी काहीच वाटत नाही असा विचार तू जराही करू नकोस. त्यावरती वसुआत्याही आशेने पार्थकडे पाहतात आणि विचारतात, म्हणजे तुला अजूनही रम्याविषयी काहीतरी वाटतंय? त्यावरती पार्थ म्हणतो की हो, मी रम्याचा अजूनही विचार करतोय, पण फक्त एक मित्र म्हणून. मी तिचा फक्त एक चांगला आणि जवळचा मित्र आहे. मला फरक पडतोय रम्याला जरी काही त्रास झाला, दुःख झालं तर, कारण रम्या ही माझ्या आयुष्यातली पहिली मैत्रीण आहे. माझ्या काही प्रॉब्लेम्समध्ये ती नेहमी मला साथ देते. पण रम्या, तुझं कसं झाले ना, तुझ्या आयुष्यात माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही पुरुष आलेला नाही. तू ज्या नजरेने माझ्याकडे बघितलं त्या नजरेने मी तुला कधीही बघितलं नाही आणि त्यामुळेच तुझा हा प्रॉब्लेम झालेला आहे. तू माझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचा विचार केला नाहीस. अगं, जोड्या तर देवाने प्रत्येकासाठी बांधलेल्या आहेत. काय फरक पडतो त्या मुलाला एकदा भेटायला? आणि तुझ्यावरती कोणीही जबरदस्ती करत नाहीये गं. तू नाही म्हणूच शकते की, आणि तुला हव्या त्या गोष्टी करू शकते. पण जर समज तो मुलगा बघितल्यानंतर तुला असं वाटलं की हाच तो जोडीदार आहे ज्याच्याशी आपण आयुष्यभर नातं जुळवून घेऊ शकतो, तर काय हरकत आहे त्याची एकदा भेट घ्यायला? माझ्यासाठी एक मित्र म्हणून तू एवढं देखील करणार नाही का? आता मात्र रम्याचा नाईलाज होतो, कारण पार्थने शब्द टाकलेला असतो की तू एकदा त्या मुलाशी भेट, आणि पार्थ शब्द तिला मोडताही येत नसतो. पार्थ तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. वसुआत्याही रम्याला सांगतात की बघ, पार्थ किती मनापासून तुला समजवत आहे, निदान त्याच्यासाठी तरी का होईना हा मुलगा बघायला तयार होऊ ग. आता मात्र रम्या डोळे बघून पार्थकडे पाहतच असते. ती पार्थकडे बघतच म्हणते की ठीक आहे पार्थ, तुला वाटते ना मी त्या मुलाला भेटायचं, ठीक आहे, मग मी भेटायला तयार आहे, असे म्हणत ती त्या मुलाला भेटण्यासाठी तयार होते. हे ऐकताच वसुआत्याला खूप आनंद होतो आणि त्या रम्याला मिठी मारतात. खरंच रम्या, हा तू निर्णय खूप चांगला घेतला. आता संध्याकाळी बघण्याचा कार्यक्रम सुरू होतो. मुलाकडचे आई वडील आणि मुलगा रम्याला भेटायला आलेले असतात. बाबा घरातील सगळ्यांशी ओळख करून देतात. रम्याला बघायला आलेला मुलगा, त्याचे वडील हे बाबांचे लहानपणीचे मित्रच असल्यामुळे खूपच मजेशीर गप्पा सुरू होतात. बाबा म्हणतात, रम्याला तर तुम्ही आमच्या त्या क्लिपमध्ये बघितलेलंच आहे, पण खरंच आमची रम्या खूप चांगली आहे. आता वसुआत्याही रम्याचं कौतुक करू लागतात. रम्या देखील एक चांगली उत्तम डिझायनर तर आहे, शिवाय ती कुकिंग आणि पेंटिंगसुद्धा खूप चांगलं करते. घरातील सगळेजण आनंदात असतात आणि सगळ्यात जास्त आनंद हा नंदिनीला झालेला असतो. सगळेजण गप्पा मारण्यात दंग झालेले असतात. तर त्यांना चौकशी करू लागतात की मुलगा काय करतो. अमेरिकेला असतो. तिथे त्यातच मालिनी म्हणते की खरंच मुलाच्या आईने तिथे जाऊन खूपच असा व्यवसाय चांगला केलेला आहे. सगळेजण फार खुश असतात. रम्या एका अशा घरी जात आहे की जिथे हसीमळीचं वातावरण तर आहे, शिवाय रम्या देखील खूप खुश असणार आहे. आता मात्र मुलाचे आई वडील म्हणतात की आम्हाला ज्या मुलीला आम्ही बघायला आलेलो आहे तिला तरी भेटवा. प्रतीकचीही ओळख करून देतात, जो मुलगा रम्याला बघायला आलेला असतो. तेवढ्यात रम्या तेथे येते. रम्या खूप छान पद्धतीने तयार झालेली असते. वसुआत्याही तेथे असतात. रम्याला बसवितात. रम्याला पाहताच क्षणी मुलाच्या आई वडिलांना रम्या पसंत पडते. रम्या देखील कसलाही विचार न करत सगळ्यांचे पाया पडते. स्वतःच्या हाताने बनवलेले पोहे त्यांना खाऊ घालू लागते. रम्याला बघताच क्षणी रम्या पसंत आहे असे मुलाचे आई वडील सांगतात. खरंच तुमची मुलगी खूप गुणी आहे आणि सुंदरही आहे, आम्हाला ती पसंत आहे. तेव्हा बाबा म्हणतात, आताचा जमाना हा मुलामुलींच्या मर्जीचा आहे, तेव्हा त्या दोघांना एकमेकांची पसंती असेल तर गोष्टी पुढे जातील. मालिनीही म्हणते की आमची रम्या खरंच खूप चांगली आहे. वसुआत्याही रम्याचं भरभरून कौतुक करत असतात. तर प्रतीकची आई म्हणते, आम्हाला मुलगी पसंत आहे. जर प्रतीकला मुलगी पसंत असेल तर आम्हाला काहीही नकोय, फक्त तुम्ही सुपारी आणि नारळ द्या आणि तुमची मुलगी आम्हाला द्या, असे म्हणत प्रतीकला विचारण्यात येतात. तेव्हा प्रतीकही म्हणतो की मला मुलगी पसंत आहे. आता मात्र घरात एकच आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असते. नंदिनी खुश असते, वसुआत्याही खुश असते, कारण फायनली रम्या लग्नाला तयार झालेली आहे असं त्यांना वाटत असतं. परंतु रम्याने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं. ती सगळ्यांना हाताने पोहेही देऊ करते आणि आता बसत स्वतःचं मत मांडू लागते. खरं तर मला तुमचं सर्वांचं कौतुक आहे, तुम्ही खरंच खूप चांगली माणसं आहात, असे रम्या सगळ्यांना म्हणू लागते. सगळे फार आनंदात असतात की अरे वा, चला रम्या नॉर्मल आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांशी वागत आहे. पण रम्या हे सगळं मुद्दामून करत असते. ती आता म्हणू लागते की तुम्ही खरंच खूप चांगली माणसं आहात, प्रेमळ आहात. तुमच्या घरामध्ये जी पण मुलगी तुमची सून बनून येईल
ती भाग्यवान असणार आहे. आता मात्र सगळ्यांना थोडी शंका येऊ लागते. मालिनी रम्याला विचारते, अगं रम्या, तू असं का बोलत आहेस? त्यावरती आता रम्या म्हणते की हो, कारण एक लग्न झालेल्या मुलीशी आणि जिच्या मनात दुसऱ्या मुलाविषयी प्रेमाची भावना आहे, त्या मुलीसाठी हे स्थळ बघण्याला आलेले आहेत म्हटल्यानंतर यांचं कौतुकच करायला हवं नाही का? असे रम्या जेव्हा म्हणते तेव्हा एकच सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उतरतो. सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो. रम्या असा गौप्यस्फोट करते की माझं लग्न झालेलं आहे. ती गळ्यातील मंगळसूत्र काढते आणि सर्वांना दाखवू लागते. हे तेच मंगळसूत्र असते की भातुकलीच्या खेळामध्ये पार्थने तिच्या गळ्यात घातलेलं असतं आणि ते तिने खरं मानलेलं असतं. ती प्रतीकला सांगते की माझं लग्न या पार्थबरोबर झालेलं आहे. माझं त्याच्यावर जीवापाड प्रेम आहे. आता तिने असे स्टेटमेंट दिल्यामुळे साहजिकच हे लग्न तर मोडलं जाणार आहे. आणि याचं सगळ्यात जास्त टेन्शन हे नंदिनीला आलेलं आहे. कारण रम्या तर पार्थच्या आणि काव्याच्या संसार मोडण्यास निघालेली आहे. तर येणाऱ्या उद्याच्या 15 एप्रिलच्या प्रोमोत आपल्याला असं दिसतं की काव्य मात्र विचार करू लागते की अरे खरंच रम्याचं पार्थवर प्रेम आहे हे तिने सगळ्यांसमोर कसलाही विचार न करता बेधडकपणे मान्य केलेलं आहे. तिच्यासारखं मला का जमलं नाही? जेव्हा मला लग्नासाठी उभं करण्यात आलं तेव्हा मी सगळ्यांना ओरडून का सांगू शकले नाही की माझं जीवावर प्रेम आहे, मी त्याच्याशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीशी लग्न करू शकत नाही. तेव्हा जर मला हे जमलं असतं तर आज माझ्यावर ही वेळ आलीच नसती. रम्यासारखं मला करता आलंच नाही. काय करू? रमेशशी बोलू का एकदा? या विचारापर्यंत आता काव्या पोहोचलेली असते. कुठेतरी तिची सिच्युएशन आणि रम्याची सिच्युएशन एकच आहे असं तिला वाटू लागतं आणि भर रात्री काव्या रम्याला भेटायला जाते. रम्याला आश्चर्य वाटतं की काव्या एवढ्या रात्री आपल्याशी काय बोलायला आहे. आता काव्या खरोखरच जीवा आणि तिचं एकमेकांवर लग्न अगोदर प्रेम होतं ही गोष्ट काव्याला सांगण्याची घोड चूक करेल का? आणि याचे काय परिणाम होतील पाहणे रंजक ठरेल. मालिकांचे अपडेट करता श्वान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.